तेजस्वी, आजचं अक्षर कोणतं आहे? बरोबर. तर आपली मराठी वर्णमालेची जी चविष्ट सफर चालू झालेली आहे त्यातील आजचं अक्षर न. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. चला गॅसकडे. आता आपण काय करूयात, ह्या पातेल्यामध्ये बरोबर 1 वाटी पाणी घ्यायचंय. 1 वाटी पिठासाठी 1 वाटी पाणी. थोडंसं पिठासाठी मीठ घ्यायचंय, थोडंसं तूप, तेल टाकलं तरी चालेल. पाण्यात थोडी उकळी आली ना की आपण हे 1 वाटी पीठ यामध्ये घालायचं. ते व्यवस्थित मिक्स करायचंय पीठ. आपण जशी मोदकासाठी उकड करतो ना, अगदी सेम तसंच करायचंय. समजा कधी मोदक करताना उकड चुकली ना तर हा निवगऱ्याचा प्रकार नक्की ट्राय करून बघा. 1-2 मिनिटं झाल्यात, आपण पीठ असं पाण्यात व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण काय करूया, 10 मिनिटासाठी गॅस बंद करून हे झाकून ठेवूयात. आता यामध्ये मी आलं घालतेय थोडंसं, तर मिरची, आता आपण मिक्सरमध्ये बारीक करू. बारीक अशी मिरची, मीठ आणि जिऱ्याची पेस्ट करून घेतली. आता आपण जी उकड ठेवली होती ना त्याला 10 मिनिटं झालेली आहेत. आपण छान अशी ती मळून घेऊयात. आता मी एकाही ताटात घेते छान. थोडीशी उकड ना गरम आहे, त्यामुळे मी काय करते, ग्लासाला असं थोडंसं तूप लावून घेते. तेल लावलं तरी चालेल आणि छान अशी मौसूद करून घ्यायची ग्लास. हा, तर आज हे मी पीठ जे वापरलेलं आहे ना ते खास मोदकांसाठी आणलेलं पीठ होतं, ते वापरलेलं आहे. त्याऐवजी कुठल्याही तांदळाचं पीठ वापरलं ना ह्या निवगऱ्या करण्यासाठी तरी चालतं. हा, पण थोडासा तांदूळ चिकट असावा. अगदीच वाटलं ना तर थोडंसं असं पाण्याचा हात लावायचा, नाहीतर काही गरज नाही. किती छान असं पीठ इथं मी मळून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया. जास्त घातली ना तरी छान चव येते. आणि त्यामध्ये आपण हा जो ठेचा करून घेतलेला आहे तो घालूया. कोकणी पदार्थ म्हणला की थोडंसं खोबरं हे आलंच, तर ओलं खोबरं अगदी थोडंसं घालते मी इथे. आता हे व्यवस्थित सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचंय. काय बनवली, काय करतेस म्हणली? अरे बापरे, छान आहे की. अजून बरं, तर मी आज काय केलं या रेसिपी मध्ये, केळीचं पान वापरलेलं आहे. शक्यतो जर हळदीचं पान असेल तर वापरलं तरी खूप छान असा त्याला वास येतो. अगदी थोडंसं तूप लावून घेते, नाही लावलं ना तरी चालेल, का आपण त्यावर केळीचं पान ठेवणार आहे. आता इथे मी काय करते, या पानाला थोडंसं तूप लावून घेते. तुपाऐवजी तेल लावलं तरी चालेल. थोडासा तुपाचाच हात घेऊन असा गोळा करून घेतलेला आहे. आता आपण हे यावर थापून घेऊया. बघा, असं थापून घेतलंय मी. किंवा आपण काय करू शकतो, थोडंसं असं असंच व्यवस्थित असं पुरीसारखं हातावरच करून घ्यायचं. बरं, आणि हे जे आहे ना थोडंसं पातळच ठेवायचंय, खूप असं जाडसर पण नाही करायचंय. हे जे मी असंच हातावर थापून घेतलेलं आहे ते पण असं केळीच्या पानावर ठेवून घ्यायचंय. तुम्हाला माहिती का, ह्या निवगऱ्या ज्या आहेत ना त्या कोकणात खास केल्या जातात गणपतीच्या वेळेला. आणि आपण जे म्हणतो ना की फक्त मोदकाचा किंवा आपण प्रसाद ठेवतो, नैवेद्य ठेवतो गणपतीला, तर हा देखील नैवेद्याचा एक प्रकार आहे गणपतीसाठी. जसं आपण मोदक करताना समजा पिठी उरली त्याची, किंवा जी आपण उकड काढलेली असती ती उरली, तर त्यामध्ये हा तिखटाचा प्रकार केला जातो. एक गंमत तुम्हाला माहितीये का, या ज्या निवगऱ्या आहेत ना त्याला मोदकाची चुलत बहीण असं म्हणतात. हे खरं आहे का, मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तर आपण मोदक उकडतो तसे हे 15 मिनिटं उकडून घेऊया. आपण या निवगऱ्या जेव्हा तयार करत होतो ना केळीच्या पानावर, तेव्हा मी इथं पाणी उकळायला ठेवलं होतं. आता बरोबर एक 15 मिनिटं आपण हे उकडून घेऊया. हे बघा, 15 मिनिटं झालेली आहेत. छान असं वाफलेलं आहे. बाहेर काढून ठेवूयात आता.
आता आपण काय करूया, थोडंसं ताटात वेगळे वेगळे करून ठेवते जेणेकरून ते थंड होतील पटकन. आपण इडली केल्यावर कसं करतो, थोडंसं पात्र ते बाहेर काढून ठेवतो आणि मग थोडीशी अगदी कोमटसर झाली की मग ते काढतो. तसंच हे थोडंसं कोमट होऊ द्यायचं. तेव्हा आता कोमट झाले ह्या आणि आपण तूप लावलं होतं ना पानांना, त्यामुळे इझिली निघतात. आपलं अक्षर होतं न आणि आपण केलेले आहेत या निवगड्या. तर मग आपण आता टेस्ट करून बघूया. मस्त. या निवगड्या ना आपण चटणी सोबत किंवा तुपासोबत थोडंसं तेल टाकून खाल्लं ना तरी उत्तम आणि चविष्ट लागतात. तुम्हाला जर ही वर्णमालेची चविष्ट सफर माझ्यासोबत करायची असेल आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर युट्यूबवर नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.